आणि हेमंत महाजन सर सुद्धा आपल्यासोबत आहेत. हेमंत महाजन सर, हा शेवटचा टप्पा म्हणायचा का निर्णयाचा, दहशतवाद्यांना चोख उत्तर देण्यासाठी, की पंतप्रधानांनी ही मोठी घोषणा करणं? ही जी घोषणा केली आहे नक्कीच अत्यंत महत्वाची आहे. कारण याच्या आधी आपण जे उपाय वापरलेले आहेत ते डिप्लोमॅटिक एफर्ट्स वापरलेली आहेत. इंटरनॅशनल लेव्हलला आपण कारवाई केलेली आहे. पाकिस्तानवरती आपण आर्थिक दबाव टाकतो आहे. याच्याशिवाय इतर देशांची मदत करून पाकिस्तानला जे आज त्यांचे प्रॉब्लेम्स वाढवतो आहे, म्हणजे बलुची त्यांचे हल्ले पाकिस्तानी सैन्यावरती वाढलेले आहेत. खैबर पख्तूनख्वामध्ये जे तेहरीक तालिबान पाकिस्तान आहे, जे येतं आपल्या अफगाणिस्तानमधून, त्यांचे हल्ले वाढलेले आहेत. म्हणजे पाकिस्तानमध्ये अंतर्गत सुरक्षेची आव्हानं ही प्रचंड वाढलेली आहेत आणि सैन्याचं तिथे पुष्कळ नुकसान होत आहे. आणि याच वेळेला माफ करा, पाकिस्तानी सैन्याला कळून चुकलं की त्यांची लढण्याची परिस्थिती सध्या खराब आहे. म्हणजे त्यांची वेपन्स 50% सुद्धा सर्व्हिसेबल नाही आहेत. म्हणून ते नवीन शस्त्र तुर्कस्तानकडनं घेत आहेत किंवा चीनकडनं घेत आहेत. आणि चीनकडनं ते विमानं घेत आहेत, चीनकडनं ते रणगाडे, त्यांचे स्पेअर पार्ट सगळ्या गोष्टी घेतात की जे त्यांना आता युद्ध करण्याकरता कमी पडतायत. तर याचा मुख्य उद्देश असा, मुख्य फायदा आपल्याला असा आहे की चीनकडे त्यांना वाटेल तेवढी शस्त्र द्यायची, स्पेअर पार्ट द्यायची क्षमता आहे. परंतु याची किंमत कोण देईल? हजारो लाखो कोटी रुपयाची शस्त्र विकत घेतली जातील. आणि पाकिस्तानकडे सध्या अर्थव्यवस्था एवढी खराब आहे. या खराब अर्थव्यवस्थेमध्ये जर तुमच्यावरती एवढा ताण पडला शस्त्र घ्यायचा, तर तुमची हालात अजून खराब होणार आहे. म्हणजे इतिहासामध्ये पहिल्यांदा होईल की एखादं राष्ट्र कर्ज काढून युद्ध करण्याचा प्रयत्न करतोय. आणि अशा वेळेला हे जे आज 7वा दिवस आहे, आपण अनेक उपाय वापरलेले आहेत आणि शेवटचा उपाय जो आहे तो मिलिटरी ऑप्शन्स आहे. तो मिलिटरी ऑप्शन्सचा आपण वापर केव्हा करणार त्याच्याविषयीच आजची ही बैठक होती. आणि मिलिटरी ऑप्शन्समध्ये सुद्धा छोट्या ऑप्शन्स पासून तर अत्यंत मोठ्या ऑप्शन्स पर्यंत वेगवेगळे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. तर पंतप्रधानांनी त्याच्याकरता आता तुम्हाला सूट दिलेली आहे की सैन्याने ठरवावं की नेमकं काय करायचं. परंतु याच्यामध्ये 2 महत्वाचे मुद्दे असतील. एक तर या म्हणजे कुठलेही ऑप्शन्स आपण वापरले तरी आपलं मुख्य उद्देश असेल की पाकिस्तानी सैन्याची जी ताकद आहे ती कमी करायची, त्यांची लढण्याची ताकद कमी करायची, ज्यामुळे ते दहशतवाद पसरू शकणार नाही. बरोबर आहे. आणखी एक अपडेट येते सर, ती मी देते आणि नंतर तुमच्याकडे अर्थातच परत येणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला पोहोचलेले आहेत. घडामोडींना एक प्रकारे वेग आलेला आहे. तीनही सैन्यदलाचे प्रमुख आणि CDS यांच्यासोबत पंतप्रधानांनी नुकतीच एक बैठक घेतली. ज्या बैठकीनंतर त्यांनी सैन्य दलाला देशाचे पंतप्रधान, सरकार देशाचं पूर्णपणे सूट देत असल्याचं जाहीर केलं. आणि याच बैठकीनंतर केंद्रीय गृहमंत्री सुद्धा आता पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी निघाल्यात. सर, यापूर्वी 2दा सैन्यानं चोख उत्तर दिलेलं आहे. जेव्हा उरीचा हल्ला झालेला आणि पुलवामाचा हल्ला झालेला, हे दोनही हल्ले आपल्या सैन्य दलावरती झालेले हल्ले होते. यावेळेचा हल्ला हा सिव्हिलियन्सवरती झालाय, देशाच्या नागरिकांवरती झालाय. जे निशस्त्र लोक होते त्यांच्यावरती झालेला हल्ला आहे. त्यामुळे या वेळेला दिलं जाणारं उत्तर हे अधिक वेगळं आणि अधिक तीव्र असेल का? हो, नक्कीच. आपण जो उरीचा हल्ला केला होता त्याच्यामध्ये स्पेशल फोर्सेसनी आत जाऊन जवळजवळ 90-100 दहशतवादी मारले होते. त्याच्यानंतर पुढचे 2 वर्ष शांतता होती. मग पुन्हा बालाकोटचा हल्ला झाला, पुलवामाचा हल्ला झाला. आपण बालाकोटमध्ये एक माफ करा प्रति हल्ला केला. त्यात पाकिस्तानचा 250-300 दहशतवादी हे मारले गेले. त्याच्यामुळे शांतता होती, गेले 4-5 वर्ष टिकली होती. परंतु आता जे आहे, आता ही गडबड पुष्कळ वाढलेली आहे आणि पाकिस्तान पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात गडबड करायचा प्रयत्न करतोय. एक त्याचं कारण हे पण आहे की त्यांचे स्वतःचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते गंभीर आहेत आणि देशातल्या प्रॉब्लेम्सकडनं लक्ष काढून पाकिस्तानी जनतेचं लक्ष हे भारतावरती आणि काश्मीरवरती केंद्रित करायचं हा त्यांचा एक मुख्य उद्देश आहे. तर यावेळेला म्हणून जो तुम्हाला कारवाई करावी लागेल ही अत्यंत मोठी असेल. तर सैन्याची कारवाई काय करणं, आता CDS होते आणि तिन्ही चीफ ऑफ आर्मी स्टाफ, नेव्हल स्टाफ वगैरे सगळे होते. तर म्हणजे डिस्कशन जे होतं हे लष्करी ऑप्शन विषयी होतं. बाकीचे ऑप्शन आता वापरून झालेले आहेत. तर याच्यामध्ये आता तोफांचा फायर केला जाऊ शकतो, मिसाईल्सचा फायर केला जाऊ शकतो, ड्रोनचा वापर केला जाऊ शकतो, एअरफोर्स नेव्हीचे हल्ले केले जाऊ शकतात. आणि सर्वात म्हणजे एक अतिशय मोठा असा पारंपरिक हल्ला, जसा हल्ला आपण बांगलादेशच्या वेळेला पाकिस्तानवरती, ईस्ट पाकिस्तानमध्ये केला होता. तर मला वाटतं यावेळेला जी हल्ल्याची जी स्केल असेल ही पुष्कळच मोठी असेल, ज्यामध्ये तिन्ही दलांचा वापर केला जाईल आणि पाकिस्तानी सैन्याचं खूप जास्त नुकसान केलं जाईल, ज्यामुळे पाकिस्तानी सैन्याची भारतामध्ये दहशतवाद पसरवण्याची क्षमता ही अत्यंत कमी होईल
आणि मला वाटतं सर्वात मोठा त्यात ऑप्शन असा आहे की जसे आपण 71 पाकिस्तानचे 2 तुकडे केले होते, आता एक वेळ आलेली आहे की पाकिस्तानचे अजून 3 तुकडे करायचे. बलुचिस्तान एक स्वतंत्र राष्ट्र बनलं पाहिजे, पीओके हे भारतामध्ये सामील झालं पाहिजे आणि खैबर पख्तूनख्वा नावाचा जो भाग आहे तो अफगाणिस्तानमध्ये जाईल. म्हणजे फक्त शिल्लक राहील तो पंजाबी पाकिस्तान. तर हे पाकिस्तानची जर शक्ती कमी झाली तर त्यांची क्षमता ही प्रचंड कमी होईल की ज्याच्यामुळे त्यांची म्हणजे त्रास देण्याची क्षमता कमी होईल. तर बघूया की कुठला लष्करी ऑप्शन आपण वापरतो आहे, त्यात रिझल्ट काय येत आहेत, ते केव्हा वापरतील. तर हे सगळं आता येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कळेलच. परंतु एवढं नक्की की यावेळेला पाकिस्तानचं खूपच जास्त नुकसान केलं जाईल पारंपरिक हल्ल्याने. सर, त्याचबरोबर जेव्हा भारत या पद्धतीचं युद्ध पुकारेल किंवा एखादा हल्ला करेल, आंतरराष्ट्रीय समीकरणं, गणितं, राजकारण या सगळ्याचं भान अर्थातच भारताला ठेवावं लागणार आहे. त्या दृष्टिकोनातनं भारतानं कशी तयारी केली आहे किंवा ती तयारी पूर्ण झाली आहे असं तुम्हाला वाटतं का? असं आहे की यावेळेला आंतरराष्ट्रीय स्तरावरती भारताला सर्वात जास्त पाठिंबा मिळालेला आहे. म्हणजे फक्त 2 देश सोडून तुर्कस्तान आणि चायना, बाकी सगळे देश आपल्या बाजूनी आहे. आणि सर्वात महत्वाचं असं आहे की जी मुस्लिम राष्ट्र आहेत, ज्याला OIC म्हणतात, म्हणजे ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कंट्रीज, तर ते OIC सुद्धा आता भारताच्या बाजूनी आहे, फक्त तुर्कस्तान सोडून. असं पहिले कधीही झालेलं नव्हतं. तर याच्यामुळे परिस्थिती आंतरराष्ट्रीय लेवलला भारताच्या बाजूनी आहे, इन्क्लुडिंग जे सर्वात मोठं राष्ट्र आहे सौदी अरेबिया, ते तुमच्या बाजूनी आहे. तर त्याच्यामुळे माफ करा, आंतरराष्ट्रीय परिस्थिती नक्कीच भारताच्या बाजूनी आहे. तर त्याची आपल्याला जास्त काळजी नको. परंतु आपल्याला एवढा मोठा पाकिस्तानला धक्का द्यायला पाहिजे की ज्याच्यामुळे पाकिस्तान त्यातून रिकव्हर व्हायला नको, हे महत्वाचं आहे. आणि यावेळेला मुख्य महत्वाचं काय आहे की पाकिस्तानची जरी ताकद आपल्यापेक्षा कमी असली तरी त्यांना प्रचंड मदत मिळते चीनकडून. म्हणजे आपलं हे युद्ध, म्हणजे असं मनामध्ये शंका नको की फक्त पाकिस्तानच्या विरोधात होत आहे आणि पीओके घेऊन टाका. आपलं विरुद्ध पाकिस्तान आणि चीनच्या विरोधात होत आहे. आणि एवढंच नाही तर याच वेळेला पाकिस्तानचे अनेक समर्थक आहेत की जे भारतामध्ये काम करतात. म्हणजे आज आपण बघितलं तर अनेक भारतीय जे वेगवेगळी विधानं करत असतात, त्यांनी उलटे सुलटे गोष्टी बोलतात की दहशतवाद्यांनी बायकांना मारलंच नाही, दहशतवादी चांगले होते वगैरे. त्यांची नावं पण पाकिस्तानी वर्तमानपत्रामध्ये आली आहेत. डॉन सारखे पेपर आपण इंटरनेटवरती वाचू शकता. तर यांच्याविरुद्ध सुद्धा कारवाई करावी लागेल. तर म्हणजे ही एक सर्वसमावेशक कारवाई करता आपल्याला तयार राहायचं आहे. त्याच्यामध्ये इंटरनॅशनल डिप्लोमसी एक भाग झाला, इतर राष्ट्रांकडून मदत मिळणं हे दुसरा भाग झाला. शक्य असेल तर अमेरिकेकडनं अजून जास्त इंटेलिजन्स मिळायला पाहिजे, इस्रायलकडनं अजून जास्त इंटेलिजन्स मिळायला पाहिजे. तर अनेक उपाययोजना असतात की ज्याची मला खात्री आहे याच्याविषयी आपण तयारी करतच असू या सगळ्या लढाईमध्ये. पण डिप्लोमसी सुद्धा एक अतिशय महत्वाचा विषय आहे. आणि खास तर युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलमध्ये जर आपल्याला डिक्लेअर करता आलं पाकिस्तान स्टेट स्पॉन्सरिंग टेररिझम, तर ते फार मोठं यश असेल. कारण त्याच्यामुळे पूर्ण जग हे पाकिस्तानवरती बहिष्कार घालेल. बघूया काय होतं येणाऱ्या दिवसामध्ये. अर्थातच देशवासियांचं लक्ष सुद्धा या आगामी कारवाईकडे आणि भारताच्या पुढच्या रणनीतीकडे असेल. सर, आभार आपले. आपण सविस्तर बोललात, सविस्तर प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी जी एक अतिशय महत्त्वाची बैठक पार पडली, त्यात त्यांनी सैन्य दलाला पूर्णतः सूट दिल्याचं स्पष्ट केलं. याचा अर्थ कधी कारवाई करायची, कशी कारवाई करायची आणि कुठे कारवाई करायची या संदर्भातला निर्णय भारताचं 3ही सैन्य दल मिळून घेईल आणि अर्थातच सरकारचा त्यांना पाठिंबा असेल. आणि याच बैठकीनंतर तातडीनं देशाचे गृहमंत्री हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी रवाना झाल्याची माहिती मिळते.